तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. 10 आणि 15 वर्ष महाराष्ट्रात राहून सुद्धा तुम्ही मराठीचं अबकडं तुम्हाला येत नाही. तुम्ही जर सक्ती करणार असाल तर मग आम्ही बंद करू, आम्ही संप करू. ही जी भाषा आहे, ही दंडेलशाही नाहीये. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, प्रताप सरनाईक नाही किंवा आमचं राज्य शासन सुद्धा नाही. एक प्रकारे हे दबाव तंत्र वापरलं जातंय का? काय आम्ही म्हणतोय, तुम्हाला काय मराठाचा साहित्यकोश शब्दकोश बनवायला सांगत नाहीये, एखादी कविता लिहायला सांगत नाही, एखादा लेख लिहायला सांगत नाही. तर आम्हाला ह्या रिक्षा चालकांना आणि ह्या टॅक्सी चालकांना मराठी शिकवायची जर गरज असेल तर आम्ही ते शिकवायला तयार आहोत. तुम्ही आणि शिकवायला त्या तयार आहात, पण पद्धतीनं शिकायचीच त्यांची तयारी आहे. नसेल तर? असं शक्य नाही. शिकायची तयारीच होत नसेल तर मग ही मुजोरी चालणार नाही. एवढंच नव्हे तर काही बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा रिक्षाचे परमिट आणि लायसन्स बॅच दिलेले आहेत. आज ही मुंबई मराठी माणसाच्या हातोतून निसटतीये. ह्याला जबाबदार काय ते फक्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहे का? ह्याला मराठी माणूस जबाबदार नाही आहे का? नाही बोलणार ती मी टॅक्सी चालकाशी हिंदीमध्ये, मी मराठी भाषेतच बोलेन. जेव्हा तुम्ही हे ठरवाल ना तेव्हा आम्ही जवळजवळ 70-80% लढाई हे जिंकू. राजकीय संघर्ष करावा लागू शकतो. जर काही संघर्ष करायचा असेल तर तयारी आहे प्रताप सरनाईकची, कायम तयारी असते. संघर्षाशिवाय काही मिळत पण नसतं. ज्या माणसाने आयुष्यात रिक्षा चालवलाय त्यांनी पहिली टेस्ला ज्या दिवशी स्टेअरिंगवर बसली असेल, काय भावना होती? मी टेस्ला घेतली हो, पण अद्यापपर्यंत त्या टेस्लामध्ये मी फक्त ते राऊंड जेव्हा मारला तेव्हा फिरलो. एक ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करणारा माणूस या महाराष्ट्राचा परिवहन मंत्री होतो. ज्या दिवशी तुम्ही हे मंत्रीपद स्वीकारलं, काय भावना होती तुमची? मी फक्त रिक्षा चालवत नव्हतो, तुमच्या माहितीकरता सांगतो. मी दिवसा रिक्षा चालवायचो अंडाभुर्जीची गाडी. आणि त्याच स्टँडच्या बाजूला म्हणजे अगदी 15 ते 20 फुटाच्या अंतरावर माझी अंडाभुर्जीची गाडी पण होती. लाजलो नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी लाजावून हे कामं केलेलं नाही. तुम्हाला मी सांगतो, मी कालनिर्णय कॅलेंडर दादरला आम्ही राहत असताना दिवसाला 100 विकायचो. तेव्हा जन साळगावकर माझ्या वडिलांचे मित्र होते. वयाच्या 8व्या वर्षापासून काम करणारा, मेहनत करणारा प्रताप सरनाईक जर आता उद्योगपती झाला असेल तर चुकीचं काय? एक राजकीय मित्र तुमचा जितेंद्र आव्हाडांबद्दल मी बोलतोय. आता तुमचं नातं कसं आहे? हो, एकदम चांगला. मी त्याला परवाच फोन करून सांगितलं, अरे बाबा तुझी अवस्था ना घर का ना घाट का झाली आहे. तुमचा आवडता नेता, राजकारणातला सगळ्यात कठीण निर्णय, राजकारणात काळाची गरज म्हणून तडजोड करावी लागते का? मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे आणि या मुद्द्याला हात घातलाय तो थेट सरकारनं. परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, या महाराष्ट्रामध्ये ज्यांना रिक्षा, ऑटो रिक्षा चालवायचा असेल, टॅक्सी चालवायची असेल, त्यांना किमान मराठी बोलता वाचता आलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे हे असे परिवहन मंत्री आहेत ज्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवातच एका ऑटो रिक्षा चालकापासून केलेली आहे. आणि काय योगायोग की या महाराष्ट्राचे आज ते परिवहन मंत्री आहेत. तुम्हाला कळलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय. आपल्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. का तुम्हाला अचानकपणे मराठीची आठवण आली? नाही, मराठीची आठवण अचानक आलेली नाही आहे. काही तक्रारी माझ्याकडे आल्यात आणि तक्रारीमध्ये असं उल्लेख केला गेला की आम्ही मराठी प्रवासी आहोत. समोरचा रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक हा आमच्यामध्ये मराठीमध्ये बोलत नाही, हिंदीमध्ये बोलतो. वादविवाद होतात. वादविवाद झाल्यानंतर आम्ही त्याला सांगतो की बाबा एवढी वर्ष तो रिक्षा चालवतो, टॅक्सी चालवतो, तर तुला मराठीचा गंध नाही आहे. आम्ही विचारलं त्याला, किती वर्ष हे आपण व्यवसाय करताय? तो सांगतो 10 वर्ष करतो, कोणी म्हणतो 15 वर्ष करतो. अरे 10 आणि 15 वर्ष महाराष्ट्रात राहूनसुद्धा तुम्ही मराठीचं अबकडं तुम्हाला येत नाही. आणि त्यानंतर वादविवाद निर्माण झाल्यानंतर FIR येतात, पोलीस स्टेशनला केसेस जातात, मारझोड होतो. आणि त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे. कारण शेवटी शासन म्हणून आमची भूमिका असते की वादविवाद होऊ नये. जी सेवा आपण सर्वसामान्य जनतेला देतोय, प्रवाशांना देतोय, ती सेवा सुरळीत राहावी. आणि मी वेगळं काय केलं आहे, राज्य शासनाच्या म्हणजे 1989मध्ये ह्या मराठी भाषेबद्दल अधिनियमामध्ये तरतूद करण्यात आली. 2019ला परिपत्रक काढण्यात आलं
आणि त्यानुसार फक्त परिवहन मंत्री म्हणून जो नियम आहे, राज्य शासनाचा नियम आहे, त्या नियमानुसार हे रिक्षा चालक, टॅक्सी चालक किंवा भविष्यामध्ये येणारे ओला, उबेर, रॅपिडो किंवा बाईक टॅक्सीवाले हे योग्य प्रकारे त्याचा वापर करतात का, नियमाची पायमल्ली कुठे करत नाही ना, हे बघण्यासाठी जर मी एखादी मोहीम उघडली असेल तर चुकीचं काय हो? हे योग्यच आहे. परिवहन मंत्री म्हणून ते सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेसाठी आम्हाला हे करावंच लागणार आहे. ग्राहकाला आपल्या भाषेमध्ये सेवा मिळणं हा त्याचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल दुमत नाही. पण तुम्ही जर सक्ती करणार असाल तर मग आम्ही बंद करू, आम्ही संप करू. ही जी भाषा आहे, ही दंडेलशाही नाहीये? नाही बघा, हे आव्हान नाहीये तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे आणि परिवहन मंत्री म्हणून नाही, एक मराठी व्यावसायिक म्हणून किंवा मराठी माणूस म्हणून माझी ती भूमिका आहे आणि माझ्या भूमिकेचं महाराष्ट्रातील तमाम जनतेनं स्वागत केलेलं आहे. किंबहुना काही रिक्षा टॅक्सी असोसिएशन ज्या फक्त मराठी ड्रायव्हर त्यांच्याकडे नाही आहेत किंवा मराठी ड्रायव्हर नसलेले काही आमचे सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा स्वागत केलं आहे की साहेब हो, आम्हाला महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलंच पाहिजे. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कर्नाटकात जा, तुम्ही तेलंगणामध्ये जा, तुम्ही केरळामध्ये जा, या राज्यांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हिंदीमध्येच बोलावं लागतं का? नाही, ते लोक नाही बोलत तुमच्याशी हिंदीत, ते लोक त्यांच्याच भाषेत बोलतात किंवा कधी कधी ते इंग्रजीमध्ये बोलतात. मग ते त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या भाषेबद्दल प्रेम व्यक्त करू शकतात. तर मराठी माणसाला किंवा मराठी परिवहन मंत्री म्हणून काम करत असताना मला माझ्या भाषेबद्दल आदर असेल आणि जे नियमामध्ये तरतूद आहे त्यानुसार जर मी सांगत असेल की बाबा तुम्हाला शिकावं लागेल, बोलावं लागेल, आणि काय आम्ही म्हणतोय, तुम्हाला काय मराठाचा साहित्यकोश, शब्दकोश बनवायला सांगत नाहीये, एखादी कविता लिहायला सांगत नाही, एखादा लेख लिहायला सांगत नाही, फक्त प्रवाशांच्या सोयीनुसार काय हवंय, काय नको आहे तेवढंच तुम्हाला पण बोलायचं आहे. तेवढंही बोलायची तयारी नाही म्हणजे पण काय? हे जर होत नसेल तर हे योग्य नाही, कारण नियमामध्ये आम्ही त्यांना बॅच देताना तरतूदच तशी केली आहे. आणि दुसरं असं आहे की मराठी राजभाषा अधिनियम परिवहन विभागाला सुद्धा लागू आहे आणि म्हणून परिवहन विभागानं निर्णय घेतला आहे की मोटर परिवहन विभागाच्या नियम 4 अन्वये 28 आणि 85 ह्या नियमाचा आधार घेऊन मराठी भाषा ह्या जे चालक आहेत त्यांना करणं अनिवार्य आहे आणि तशी भूमिका आमच्या पण काही जण डिपार्टमेंटची म्हणतायत, आहे. जे विरोधक आहेत ते, की तुम्हाला अधिकार नाहीये हे सगळं करण्याचा. हो, अधिकार नसता तर हे आम्ही बोललोच नसतो, परिवहन मंत्र्यांनी केलंच नसतं. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. अरे महाराष्ट्रामध्ये मराठी विषयी बोलणं किंवा मराठी सक्तीविषयी बोलणं किंवा मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करणं हे काय कुठल्या कायद्यामध्ये नाही आहे. आणि कायदे तंतोतंत पाळून राज्य शासनानं त्यानुसारच भूमिका केली आहे. कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, प्रताप सरनाईक नाही किंवा आमचं राज्य शासनसुद्धा नाही. कायद्याच्या कक्षेमध्ये बसूनच कायद्यानुसार ती कारवाई केली जाईल. म्हणजे कायदेशीर अडचण नाहीये, तुम्ही काही तपासलंय अडचण ते. नाही, काही अडचण नाही. पण तरीही कायदेशीर लढाईला सरकार तयार आहे? ते होणारच ना. सरकार त्याही कायदेशीर लढायला तयार होईल. आणि दुसरं असं की काही जर कायदेशीर अडचणी आल्या तर परिवहन खातं आहे, शासन आहे, आम्हाला आमच्या नियमामध्ये बदल करण्याचे अधिकार आहे, आम्ही बदल ते करू. परंतु शेवटी आमच्या भाषेसाठी आम्हाला कायद्याची अडचण कुठे येत असेल तर आम्ही ती सुद्धा तरतूद करू आणि कायद्यामध्ये जर जशी तरतूद असेल त्यानुसार कारवाई करू. जर तुम्ही सक्तीच केली, कायद्याचा बडगा उगारला तर संप करू किंवा आम्ही त्याच्याबद्दलचं आंदोलन करू, असं सांगत एक प्रकारे हे दबाव तंत्र वापरलं जातंय का? आणि त्या दबाव तंत्राला सरकार कसं सामोरं जाणार? नाही, सर्वप्रथम तर असं दबाव तंत्र वापरण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी राज्य शासन म्हणून किंवा परिवहन खात्याचा मंत्री म्हणून मला त्यांना आवाहन करायचं आहे, किंबहुना विनंती करायची आहे. मी 28 तारखेला जे काही विरोध करणाऱ्या काही असोसिएशन्स आहेत त्यांची बैठकसुद्धा बोलवली आणि त्यांना सांगणार आहे, अरे तुम्हाला जर हे मराठीबद्दल प्रेम आहे असं तुम्ही म्हणताय, परंतु तुमच्या जर रिक्षा चालकांना किंवा टॅक्सी चालकांना मराठी येत नसेल तर आम्ही त्यांना शिकवायला तयार आहोत. आमचे म्हणजे ज्या 2 संघटना आज ज्या आमची बैठक झाली त्यामध्ये मुंबई साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेनं पुढाकार घेतला आहे. त्यांनी सांगितलं आहे की आमच्या 72 शाखा आहे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या,
प्रत्येक शाखेमध्ये आम्ही काही शिक्षक तयार करू आणि ह्या हिंदी भाषिकांना मराठी शिकवू. आमच्या मुंबई साहित्य संघाच्या अध्यक्ष आहेत, ज्या लोकमान्य टिळकांच्या पंथी आहेत. हं. त्यांनी सांगितलं, की आम्ही आमिर खानला हिंदीतनं मराठी शिकवलं आणि तो चांगला मराठी बोलतो. आम्ही रितेश देशमुखांच्या पत्नीला जेनेलियाला मराठी शिकवलं, ती चांगली मराठी घरामध्ये बोलते. असे आम्ही मराठी भाषेवर प्रेम करणारे हिंदी भाषिकांना सुद्धा मराठी जर शिकवलं असेल, तर आम्हाला ह्या रिक्षा चालकांना आणि ह्या टॅक्सी चालकांना मराठी शिकवायची जर गरज असेल, तर आम्ही ते शिकवायला तयार आहोत. तुम्ही आणि शिकवायला त्या तयार आहे, पण पद्धतीनं शिकायची त्यांची तयारी तयारी आहे. नसेल तर? नाही, जर असं शक्य नाही, शिकायची तयारीच होत नसेल, तर मग ही मुजोरी चालणार नाही. मग आम्हाला आमच्या कायद्यानुसार काम करावं लागेल. आणि मला एक गोष्ट सांगा हो, हं. परिवहन खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारीनं बोलतो. हं. तुम्ही रिक्षा चालक, तुम्ही टॅक्सी चालक 100% कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन करूनच तुम्ही गाड्या चालवता का? काही तुमच्याकडे काहीच अडचणी नाही आहे. तुम्ही पूर्णपणे 100% युनिफॉर्म असतो का? तुम्ही जी कागदपत्र सादर केलेली आहेत ती म्हणजे कागदपत्र तुमच्याकडे हत्यार अनेक आहेत. आणि माझ्या म्हणजे जर अशा पद्धतीनं तुम्ही जर वेठीस धरत असाल शासनाला आणि परिवहन खात्याला, तर आमच्याकडेही अनेक आयुधं आम्हाला दिलेली आहेत ना. परंतु माझं असं म्हणणं, त्या आयुधाचा उपयोग करून आम्हाला कोणाची रोजीरोटी ही संपवायची नाही आहे, बंद करायची नाही आहे. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे आणि ह्या सुसंस्कृत राज्यामध्ये रोजगार निर्मितीची भूमिका आमच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आम्ही रोजगार निर्मिती करणारं हे राज्य देशामध्ये पहिलं ठरावं, ह्या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मितीची वेगवेगळी आयुधं आणि वेगवेगळी साधनं शोधत असतो. अशा वेळेस आम्ही रोजगार देणारे राज्य म्हणून आम्ही देशामध्ये नाव लौकिक कमावतो आणि कमावण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा वेळेस आम्ही कोणाच्या रोजगारावर, पोटापाण्यावर आम्ही पाय देणार नाही. आमचं असं म्हणणं, जी आमची संस्कृती आहे, जी आमची मराठी भाषा आहे, ती मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याची संधी जर आम्हाला ह्या माध्यमातून उपलब्ध करता आली, तर का त्याचा वापर आम्ही करू नये आणि का म्हणून आम्ही आमच्या मराठी भाषेचा आदर करू नये, एवढं मला सांगा ना तुम्ही. तुम्ही काही म्हणालात की आयुध आहेत आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या चुकीच्या घडतायत. कदाचित तुम्ही एक मोहीम सुरू केली आता मीरा भाईंदरमध्ये. त्या मोहिमेच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला बऱ्याच गोष्टी समोर आल्या असं कळतंय. किंवा परवा आम्ही डिबेट शो केला, त्या डिबेट शोमध्ये काही मराठी जे आपले रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांनी अशी गंभीर गोष्टी सांगितल्या. एका पत्त्यावरती 50-50 परमिट आहेत. आज अनेक ठिकाणी अनेक स्टेशनचा जणू काय ताबा घेतला याने. तिथं अरेरावी केली जाते, मुजोरी केली जाते. अशाही अनेक तक्रारी आहेत की मराठी जर तिथं कोणी रिक्षा चालक आला तर त्याला उभं करू दिलं जायचं नाही. ह्या अशा ज्या चुकीच्या गोष्टी घडतायत, त्या गोष्टीच्या बद्दल तुम्ही नेमकं काय करणार? बघा, तुम्हाला ज्या तक्रारी केलेल्या आहेत ती वस्तुस्थिती आहे. मला सुद्धा लेखी स्वरूपात काही तक्रारी केलेली आहे. काही लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या आहेत. फक्त एवढंच नव्हे, तर काही बांगलादेशी घुसखोरांना सुद्धा रिक्षाचे परमिट आणि लायसन्स बॅच दिलेले आहेत, असंही तक्रारी कोण माझ्याकडे देते आलेल्या हे आहेत. सगळं? आणि त्या माध्यमातून मी त्याची चौकशी चालू केलेली आहे. मीरा भाईंदरची तक्रार आली होती, म्हणून त्या अनुषंगानं मी चौकशी चालू केली. 28 तारखेला त्याचा रिपोर्ट मला येणार आहे, कारण 1 तारखेपासून मी मोहीम करणार आहे. आणि अशा पद्धतीनं जर चुकीचं लायसन्स कोणी दिलं असेल, चुकीचं परमिट दिलं असेल, चुकीचा बॅच दिला असेल, तर त्या RTO अधिकाऱ्यांना सुद्धा वेठीस धरून त्यांच्यावर कारवाई करायला परिवहन मंत्री म्हणून मी मागे पुढे हटणार हे नाही. कारण डोमिसाईल कोण देतंय? ही शेवटी जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी खात्याची आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट महसूल खात्याकडनं येतं, तलाठी तहसीलदारांकडनं आमच्याकडे येतं. त्यामुळे ते महसूल सर्टिफिकेट, महसूल खात्याचं डोमिसाईल सर्टिफिकेट ते देत बोगस आहेत अशा प्रकारची देत तक्रार होते. असताना हं. ती आमची तपासणी ची गरज नसते, कारण आम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट आल्यानंतर आम्हाला ते बंधनकारक असतं. ती तपासणी जी आहे कागदपत्राची, ती महसूल खात्यानं करणं गरजेचं आहे. तरीसुद्धा अशा काही तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्यानंतर महसूल खात्याचे अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे असं जरी आढळलं, तर आम्ही महसूल मंत्र्यांकडे तक्रार करू, FIR दाखल करू. आमच्या लोकांनी जर खोटे काही दस्तावेज ग्राह्य धरून जर त्यांना परमिट्स दिले असेल, तर त्या RTOच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा आम्ही कारवाई करू. परंतु शेवटी ही मोहीम आखत असताना ह्या गोष्टी आमच्या निदर्शनास आली. मराठी सक्तीची किंवा मराठी भाषा येते की नाही हे बघत असताना ह्या गोष्टी सुद्धा सामोरे येणार आहेत ना. बरं. तुम्ही अनेक वर्ष म्हणजे आधी त्या शिवसेनेत, आता ह्या शिवसेनेमध्ये काम करताय. मराठी माणूस म्हणून इथं तुम्ही व्यवसायसुद्धा केलेला आहे. तोच व्यवसायसुद्धा केलेला आहे. आज ही मुंबई मराठी माणसाच्या हातोतून निसटतीये, अशी एक सार्वत्रिक भावना आहे. या तथ्य आहे का? काय बघा, वस्तुस्थिती आहे असं मराठी? ह्यामध्ये
तथ्य आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. शेवटी मी जबाबदार मंत्री म्हणून ह्या ठिकाणी बसलेलो आहे. तुम्हाला मी सांगतो, की मी सुद्धा माझ्या आयुष्याची 8 वर्ष रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. हिंदी भाषेबद्दल तर त्यावेळेस मी जेव्हा रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करत होतो त्यावेळेस असं काही हिंदी भाषा आमच्या आड पण येत नव्हती. मी डोंबिवलीसारख्या मराठमोळ्या नगरीमध्ये हो. रिक्षाचं ड्रायव्हिंग करायचो. त्यामुळे तिकडे काही मराठी भाषा फार मोठ्या प्रमाणात असल्याकारणानं तिथं काही त्यावेळेस प्रकार नव्हता. परंतु आज काही प्रमाणात अनेक हिंदी भाषिक लोकं जेव्हा मुंबईमध्ये आपल्या पोटापाण्यासाठी येत असतात त्यावेळेस हे प्रश्न आता निर्माण करतात. परंतु ह्याला जबाबदार काय ते फक्त रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहे का? ह्याला मराठी माणूस जबाबदार नाही आहे का? ह्याला मराठी माणूस आणि प्रामुख्यानं मराठी प्रवासीसुद्धा तेवढाच जबाबदार आहे. त्याची मानसिकता असते, जो आग्रही की नाही तो भाषेबद्दल. तो ज्यावेळेस रिक्षामध्ये बसतो, टॅक्सीमध्ये बसतो, तो हा मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी प्रवासी म्हणून बसलेला असतो, हं. की समोरचा रिक्षा ड्रायव्हर किंवा समोरचा टॅक्सी ड्रायव्हर हा अमराठीच आहे. त्याच्याबरोबर हिंदीमध्येच बोलायला पाहिजे. "अरे भाई कुर्ला चलोगे क्या? अरे भाई ठाणा चलोगे क्या? अरे भाई कितना लोगे? अरे भाई हम शेअर रिक्षा यहाँ पे है क्या?" हिंदीमध्ये मराठी रिक्षा चालक असताना सुद्धा त्याच्याबरोबर हिंदीमध्ये बोलण्याची जी सवय आहे ना आपल्या प्रवाशांची, मराठी प्रवाशांची, ती सवयसुद्धा त्यांनी मोडीत काढलं पाहिजे. आपण त्यांना दोष देत असताना एक बोट आपल्याकडे सुद्धा असतं, हे सुद्धा प्रवाशांनी तेवढंच बघणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हीच मोहीम घ्या ना, तुम्हीच भूमिका घ्या, की नाही बोलणार मी हिंदीमध्ये बोलणार नाही त्या रिक्षा चालकाशी, नाही बोलणार मी टॅक्सी चालकाशी हिंदीमध्ये, मी मराठी भाषेतच बोलेन. जेव्हा तुम्ही हे ठरवाल ना, तेव्हा आम्ही जवळ-जवळ 70-80% लढाई हे जिंकू. त्याला सुद्धा बोलायला आम्ही भाग पाडू. ही भूमिका तुमची असणं गरजेचं आहे. आम्ही काय हो, आम्ही मराठी शिकून किंवा त्यांचे क्लासेस घेऊन किंवा राजकीय पक्षानं त्यांना आवाहन करून शेवटी हे संपणार नाही. ही सर्वसामान्य एकेका प्रवाशाची सुद्धा जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्यांनी सुद्धा पार पाडणं तेवढंच गरजेचं आहे. आवाहन सुद्धा करता एक प्रकारे तुम्ही, की मराठी माणसानं आपल्या मराठी भाषेच्या साठी आग्रही राहिलं पाहिजे. पण या सगळ्या काळामध्ये तुम्हाला असं दिसतंय आता, राजकीय संघर्ष करावा लागू शकतो. तुमची तयारी आहे का? नाही, माझी तर बघा प्रताप सरनाईक हा कार्यकर्ता आहे हो. विद्यार्थी संघटनेपासून राज्याचा मंत्री म्हणून पोचलेला कार्यकर्ता आहे. रिक्षा ड्रायव्हरपासून परिवहन मंत्री म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. संघर्ष हा आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष हा असतो. परंतु मला असं वाटतं, मराठीसाठी संघर्ष खूप लोकांनी केलेला आहे. परंतु आमचं राज्य सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांसारखा शिवसेनेचा नेता माझ्यासोबत आहे. मला संघर्ष करायची गरज पडणार नाही असं मला तरी वाटतं. पण तरीसुद्धा जर काही संघर्ष करायचा असेल तर तयारी आहे प्रताप सरनाईकची, कायम तयारी असते. संघर्षाशिवाय काही मिळत पण नसतं. पण हा संघर्ष तुम्हाला वेगवेगळ्या पातळ्यांवर करावा लागतोय. एक राजकीय संघर्ष आम्ही तुमचा बघतोय मीरा भाईंदरमध्ये. संसार सुरू आहे, पण त्या संसारात भांड्यांचा आवाज येतोय आम्हाला. काय कारण आहे? काय अडचण काय आहे? नाही, मी तुम्हाला सांगतो. हं. काय असतं, की ठाणं आणि ठाण्याची संस्कृती हं, आणि मीरा भाईंदरच्या संस्कृतीमध्ये फरक आहे. हं, म्हणजे नेहमी आम्ही तुलना जी करत असतो ठाण्याची पुण्याबरोबर करत असतो संस्कृतीमध्ये. परंतु काय झालं, की मीरा भाईंदर शहर हे झपाट्यानं वाढायला लागलं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी जे बोलतोय ते जबाबदारीनं बोलतोय. हं. मीरा भाईंदरमध्ये 82% हिंदी भाषिक आहे आणि 18% मराठी आहेत. म्हणजे अल्पसंख्याक आहे हा मराठी. मराठी हा अल्पसंख्याक महाराष्ट्रातल्या आहे. मीरा आणि भाईंदरमध्ये मराठी माणूस अल्पसंख्याक आहे. आणि तेही मुंबईचा मराठी माणूस जसा बाहेर गेला तशा पद्धतीने मीरा भाईंदरचा मराठी माणूस गेलेला नाही आहे. मीरा भाईंदरची आगरी कोळी भूमिपुत्र त्या ठिकाणी कायम आहे. कोकणी माणसाची नोकरी धंद्याच्या निमित्तानं मीरा भाईंदरला राहतात ती कायम आहे. परंतु मीरा भाईंदरमध्ये नवीन घरं घेणारी जी लोकं आहेत त्यामध्ये हिंदी भाषिकांची संख्या जवळजवळ 90% जास्त आहे आणि मराठी भाषिकांची संख्या कमी आहे. तसंच तुम्ही जर चित्र बघितलं तर ठाण्यामध्ये मराठी भाषिकांची संख्या घरं नवीन घेणाऱ्यांमध्ये जास्त आहे आणि हिंदी भाषिकांची कमी आहे. परंतु मीरा भाईंदरला हे उलट आहे आणि छोटं शहर असल्याकारणानं हिंदी भाषिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. आणि त्यामुळे आता तुम्हालाही कल्पना आहे की राजकीय कलगीतुरे होत असतात.
एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना ह्या मीरा भाईंदरसाठी जवळजवळ 3,000 कोटी रुपयाचा निधी विकसित करून दिला आणि 3,000 कोटी रुपयाचा निधी विकसित करून दिल्यानंतर ह्या काही गोष्टींमुळे ही थोडीशी राजकीय समीकरणं ही बदलत असतात. पण ठीक आहे, शेवटी हे पेल्यातलं वादळ असतं. महायुती म्हणून आहे, संसार ते सोबत आहे आणि त्यामुळे संसार हा करावा लागतो. संसार करताय, भांड्याचा आवाज येतोय. पण एक वक्तव्य तुम्ही केलं होतं, 30% जमीन ही तिथल्या आमदार आहे. हे हे मजाकमध्ये नाही, होतं, नाही. गमतीत होतं, की तसं बघायला वास्तव होतं, गेलं काय होतं म्हणजे? तसं बघायला गेलं तर बघा, मुख्यमंत्री होते, हां. उपमुख्यमंत्री होते. मी बसलो होतो. आम्ही दहिसरवरनं मीरा भाईंदरला मेट्रोने जात होतो आणि असे आजूबाजूचा परिसराची चर्चा चालू असताना ते त्यांची कंपनी आहे, आमच्या सहकारी आमदारांची 7-11 कंपनी. त्या कंपनीमुळे पाणी पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे किंवा जी योजना आहे ती गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बंद पडलेली आहे आणि त्याचबरोबर मेट्रो ही 1 वर्ष आधी खरं तर चालू व्हायला हवी, पण त्यांच्याच कंपनीची जागा त्या मेट्रोच्या स्टेशनच्या आड येत असल्याकारणानं त्यांनी ते काम बंद ठेवलं होतं आपला राजकीय ताकद वापरून. आणि तेव्हाच मी असं म्हणालो माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून, की साहेब, ह्या व्यक्तीची एवढी जमीन आहे की जवळजवळ मीरा भाईंदरचं एकूण भूभाग जर आपण ते कॅल्क्युलेशन केलं तर 30% पेक्षा जास्त जमीन त्यांचीच आहे. त्यामुळे विविध विकास कामं करत असताना ह्या अडचणी यांच्या जमिनींमुळे येत असतात आणि त्यामुळे तो वादविवाद हा वाढला. पण शेवटी ठीक आहे, पण तो किती वाढावा, की परिवहन मंत्र्यांना ड्रायव्हर म्हणून नाही, मी इथपर्यंत त्यांना ही तेही काय भाषा आहे? सांगितलं. मला ड्रायव्हर म्हणाले, नंतर ठाणे का बेवकूफ म्हणाले. म्हणजे ते त्यांच्या हां. भाषेमध्ये त्यांनी ते वाक्य वापरलं. पण शेवटी ठीक आहे. मी ही संख्या वाढल्याचा परिणाम आहे. सुसंस्कृत अ, राज्याचा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहे. ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरातून पहिल्यांदा मी महापालिकेवर निवडून गेलेला लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे आमची सुसंस्कृतपणा आम्ही कधी सोडत नसतो. परंतु मी त्यांना सांगितलं, की बाबा मला तर ते कधी ड्रायव्हर ठेवणार नाही, कारण ड्रायव्हरचा माझा अनुभव आहे. मी गेली 8 वर्ष ड्रायव्हर म्हणून रिक्षा चालवली आहे. परंतु जर मलाच त्यांनी ड्रायव्हर घेतलं तर सब अंदर की बातें और बाहर की बातें पता चलेगी. म्हणून कदाचित ते मला ड्रायव्हर म्हणून ठेवणार नाहीत. परंतु मी त्यांच्या ह्या गोष्टीचं स्वागत करतो, की ड्रायव्हर म्हणून सुद्धा त्यांनी माझी तुलना केली. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, की ह्या गोष्टी करत असताना अशा काही गोष्टींकडे मी जर बघत राहिलो तर मी काम करू शकणार नाही. मी त्या फेऱ्यामध्ये अडकून राहील. मला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. त्यामुळे मी फक्त त्या एका शहरामध्ये त्या काय वक्तव्यामुळे राहील अडकून आणि पडणार. राज्याकडे जर मी लक्ष देणार नाही ते योग्य होणार नाही. ज्या मुद्द्यानं आपण ह्या मुलाखतीची सुरुवात केली आणि आत्ताही आपण त्याचा उल्लेख केला, खरं तर खूप कमी माणसांच्या आयुष्यामध्ये हे भाग्य येत असेल, तितकं यश मिळत असेल, की आपण आपल्या आयुष्याची सुरुवात त्या क्षेत्रातल्या अगदी सुरुवातीपासून करावी. म्हणजे एक ऑटो रिक्षा चालक म्हणून काम करणारा माणूस या महाराष्ट्राचा परिवहन मंत्री होतो. ज्या दिवशी तुम्ही हे मंत्रीपद स्वीकारलं, काय भावना होती तुमची? डोळ्यात आनंद अश्रू आणि भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी सामोऱ्या जात रिक्षा होत्या. आठवली? रिक्षा आठवली. परत मी फक्त रिक्षाच चालवत नव्हतो, तुमच्या माहितीकरता सांगतो. मी दिवसा रिक्षा चालवायचो अंडाभुर्जीची गाडी. आणि त्याच स्टँडच्या बाजूला म्हणजे अगदी 15 ते 20 फुटाच्या अंतरावर माझी अंडाभुर्जीची गाडी पण होती. म्हणजे मी दिवसा रिक्षा चालवायचो आणि रात्री 1 वाजेपर्यंत, म्हणजे जी डोंबिवलीला 12:40ची शेवटची ट्रेन असते, म्हणजे अजूनही मी टायमिंग सांगतो, त्या 12:40ची ट्रेन जाईपर्यंत 1 वाजेपर्यंत मी अंडाभुर्जीची गाडी त्या ठिकाणी चालवायचो. त्यामुळे अतिशय कठीण प्रसंगामध्ये सगळ्या संकटाशी सामना करून मी इथपर्यंत पोहोचलो, ह्याचा मला आनंद आहे. टीकाही झाली, टिप्पणी झाली, की रिक्षा चलानेवाला के पास इतना पैसा कैसे आता है, असं पण काही लोकांनी मला सांगितलं. काही लोकांनी असंही सांगितलं, की हेच कसे काय, यांचे एवढे फार्म हाऊस कसे काय, ह्यांचीच टेस्ला गाडी कशी काय, हेच कसे घेऊ शकतात काय, या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला हे अधिकार दिलेले नाही. मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माझं शपथपत्र दाखल केलं, त्या शपथपत्रामध्ये मी स्पष्टपणे राज्यामध्ये 3 नंबरचा
प्रॉपर्टी जाहीर केलेला एक तुम्ही व्यावसायिक लोकप्रतिनिधी आहात. म्हणून काम केलेलं आहे आणि 1989 पासून मी व्यवसाय करतोय. मी कधीच व्यवसायाला घाबरलो नाही किंवा व्यवसाय करत असताना मी मागे वळून बघितलं नाही किंवा मला कुणी हसतायत का हे बघितलं नाही. मी कष्ट केले, मेहनत केले आणि मला त्याचा फळ ईश्वरानं दिलं. प्रत्येकजण कष्ट आणि मेहनत करत असताना त्याला फळ मिळतंच असं नाही. पण मी लाजलो नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी लाजावून हे कामं केलेली नाही. तुम्हाला मी सांगतो, मी कालनिर्णय कॅलेंडर दादरला आम्ही राहत असताना दिवसाला 100 विकायचो. तेव्हा जन साळगावकर माझ्या वडिलांचे मित्र होते. वयाच्या 8व्या वर्षी ₹1.30 कॅलेंडर आम्ही विकत घ्यायचो आणि ₹1.60 ते कॅलेंडर कालनिर्णय मी विकायचो. मी लाजलो नाही ना. वयाच्या 8व्या वर्षापासून काम करणारा, मेहनत करणारा प्रताप सरनाईक जर आता उद्योगपती झाला असेल तर चुकीचं काय? नशिबानं मला साथ दिली आहे, मी झालो आहे. आणि काय जबाबदारी काय दुसऱ्यांनीच घेतलेली आहे का? मराठी माणसानं जबाबदारी घेतली नाही का? हो आहे. मी व्यवसाय करतो, पैसे कमवतो आणि ह्या गोष्टी मी घेतो. काय चुकीचं आहे? टेस्लावरनं काही लोकांनी मला त्या ठिकाणी ट्रोल केलं होतं. पण मी सांगितलं घेतली ना माझ्या नातवंडासाठी. जर त्यांना शाळेत जायला पर्यावरणपूरक जर गाडी घ्यायची असेल तर का त्याच्या आजोबांनी घेऊ नये? मी घेतली गाडी. त्यामुळे मी काही ह्या ट्रोलला वगैरे काय भीक घालत नाही किंवा असे ट्रोलिंग करणाऱ्या लोकांनाही भीक घालत नाही. हो, मी काय चोऱ्या माऱ्या करून भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसे कमवले, त्यातनं काय घेतलेलं नाही. व्यवसाय करून घेतलेला आहे. तेवढी मी माझी प्रॉपर्टी मेहनत करून कमवलेली आणि आहे. ती व्यवसायाचा तुम्हाला अभिमान सुद्धा आहे. आणि एक मराठी माणूस व्यावसायिक आहे, त्याच्याबद्दल काही कुणाला पोटात दुखण्याचं काही कारण सुद्धा नाही. पण आज तुम्हाला ईश्वरानं म्हणा, तुमच्या कष्टाने म्हणा, यशाच्या एका शिखरावर पोहोचवलं. जेव्हा मागे वळून बघता तर हे जुने दिवस जेव्हा आठवतात, कधी असं एकट्यात बसल्यावर आठवतात तुम्हाला हे दिवस? नाही, आता एकट्यात बसायची संधी मिळत नाही, वेळही तेवढा मिळत नाही. कारण मी आताही म्हणजे कदाचित बऱ्याच लोकांना माझं वयसुद्धा माहीत नाही. पण मी वयाच्या 63व्या वर्षीसुद्धा आजही तुम्ही 63 वर्षाचे आहात? 63 वर्षाचा आहे आणि वयाच्या 63व्या वर्षी मी 16 तास काम करतो, किमान 16 तास काम करतो. माझं सकाळी 7 ते 7:30ला सुरुवात झालेली, 1 ते 1:30 वाजेपर्यंत मी काम करत असतो. त्यामुळे मी कंटाळत नाही. मी काम करत असतो. काम ही माझी सवय आहे, मला एनर्जी आहे. पॅशन आहे. जास्त काम केल्यामुळे उलट माझी ताकद वाढत असते. त्यामुळे मी हे करत राहतो. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. आता परवाच्या दिवशी मी 63 वर्षाचा आता पदार्पण करणार आहे, म्हणून मी 63 पण तुम्हाला म्हणालो. कोण म्हणेल तुम्ही आजोबा आहात, 63 तीन वर्षाचे आहात? नातवंडांचा आजोबा आहे. एक नाही, 3 नातवंड. त्यामुळे मला जे करतो आणि दुसरं असं आहे हां. की जे करतो त्या माणसाचा जे काही आपण केलं असेल त्याचा अभिमान बाळगणं काही चुकीचं काय आहे? त्यामुळे मला अभिमान आहे. मी खुश आहे माझ्या कुटुंबानं, माझ्या पत्नीनं, माझ्या मुलांनं, माझ्या सासरच्या लोकांनी मला साथ दिली म्हणून आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे ना. आई-वडील? कुटुंबाची साथ. आई-वडील तर माझे वडील दैनिक मराठामध्ये उपसंपादक होते. बरं. दैनिक मराठा बंद पडल्यानंतर आचार्य अत्रे त्यांचे लाडके होते. तसं बघायला गेलं तर माझे वडील अतिशय लाडके होते त्यांचे. पण दैनिक मराठा बंद पडल्यानंतर निर्णय सागर प्रेसमध्ये प्रूफरीडर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे साहित्याचा आणि आमचा फार जवळचा संवाद आहे. पत्रकार होते, साहित्यकार होते. 11 पुस्तकं त्यांचं प्रकाशित झाले, अनेक कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झाले. त्यामुळे साहित्याची आणि आमच्या कुटुंबाचं फार जवळचं असं नातं होतं. त्यामुळे थोडंसं मराठीविषयी आत्मीयता जरा जास्तच आहे. आणि स्वाभाविक आहे. आज वडिलांना निश्चित अभिमान वाटला असताना तुमच्याकडे बघून, तुमचं हे यश बघून, नाही, वडिलांना, तुमचा राजकीय आईना प्रवास बघून. अभिमान आधीपासून होता. म्हणजे वडील तर माझ्या वयाच्या अवघ्या 99व्या वर्षी गेलेत. त्यामुळे मी उलट त्यांना नेहमी सांगायचो की तुमची सेंचुरी मला पार पाडायची, परंतु नाही गेले. परंतु तुम्हाला कल्पना नसेल, वयाच्या 98व्या वर्षापर्यंत ते लिहत होते. त्यांचं शेवटचं पुस्तकाचं प्रकाशन मधुकर भावेंनी केलं, जे शेवटी त्यांना डोळ्याला कमी दिसायचं. तर मधुकर भावे येऊन त्यांना ज्या भावना आहेत त्या पुस्तकरूपी शब्दातनं त्या म्हणजे शब्दरूपी ते तयार करायच्या आणि त्या माध्यमातून त्यांनी ते पुस्तक शेवटचं 58व्या वर्षी लिहिलं होतं. आणि मधु मंगेश कर्णिकांची प्रस्तावना त्यामध्ये होती. आणि मधु मंगेश कर्णिक आणि माझे वडीलसुद्धा अतिशय जवळचे मित्र. त्यामुळे आमच्या घरामध्ये हा वारसा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. माझी बहीणसुद्धा, मोठी बहीणसुद्धा कवयित्री आहे. एक अशी थाप जी वडिलांनी दिली, जी कधीच विसरू शकणार नाही. नाही, ते नेहमी म्हणायचे डॉक्टर व्हावे, वकील व्हावे किंवा वैमानिक तरी, किंवा देशाचा स्वाभिमान बाळगणारा एका कर्तृत्ववान पुत्र व्हावा, अशी त्यांची नेहमी भावना असायची. डॉक्टर, वकील किंवा मी
वैमानिक झालो नाही, परंतु राजकीय पक्षाचा नेता झालो आणि ते आनंदी असायचे. त्यामुळे जे काही चांगली कामं माझ्या हातून घडली त्याची नेहमी पाठ थोपटायचे. पण असा काय टर्निंग पॉइंट होता की राजकारणात कसे आलात? नाही, मी अचानक नाही आलो. मी विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता होतो. वयाच्या 18व्या वर्षापासून मी विद्यार्थी चळवळीतला आहे. हां. मी अचानक राजकारणामध्ये आलो आणि काहीतरी सोन्याचा चमचा घेऊन वगैरे आलेलो आहे असं नाही. 18व्या वर्षापासून राजकारणामध्ये आलेला प्रताप सरनाईक आज राज्याचा परिवहन मंत्री आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणून सांगतो की विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत असताना एकदा एक मुलगी माझ्याकडे आली, शेजारचीच होती. हं. परंतु तिने मला सांगितलं, अहो माझी मार्कशीट आहे ती उद्या शाळेमध्ये मिळणार आहे, परंतु आई मला म्हणाली जर आज मिळाली तर बघा. कारण त्या दिवशी त्यावेळेस काय व्हायचं की रिझल्टच्या आदल्या दिवशी जेव्हा शाळेमध्ये रिझल्ट मिळायचा त्याच्या आदल्या दिवशी प्रिंटिंग प्रेसमध्ये रिझल्ट आलेला असायचा. आणि माझी थोडी ओळख पाळख होती. शेवटी 18व्या वर्षीसुद्धा एक कार्यकर्ता म्हणून काम करायचो आणि मी तो रिझल्ट काढून दिला एक दिवस अगोदर. ती मुलगी एवढी खुश झाली की तिचं 11वीचं ॲडमिशन पण मी नंतर करून दिलं त्या रिझल्टच्या जोरावर डोंबिवलीच्या पेंढारकर कॉलेजमध्ये. एवढी खुश झाली की जेव्हा ती 18 वर्षाची झाली तेव्हा माझ्यावर लग्नच केलं. क्या बात आहे. ही लव्ह स्टोरी आम्हाला माहित नव्हती म्हणजे तुमची. ही लव्ह स्टोरी आहे. म्हणजे 18 वर्ष तिची पूर्ण झाली आणि माझं लग्न झालं. बरं. आणि घरच्यांची संमती होती ह्या सगळ्या. आता काय शेजारी आणि हे असल्या कारण त्या गोष्टीला काही नाही. परंतु 18व्या वर्षी लग्न झालं. हां. परंतु माझी जेव्हा मी रिक्षा चालक म्हणून काम करतो, बुर्जीपावची गाडी होती. माझी पत्नी गुजराती आहे. हं. ती बिचारी मला बुर्जीपावच्या गाडीवर सुद्धा ते मटण भाकरी वगैरे मी ठेवायचो, ते बनवण्यासाठी सुद्धा मला सहकार्य करायची. हां. हां. त्या मराठी बोलतात? पूर्णपणे मराठीच बोलते, दुसरी भाषाच नाही. फक्त भांडण करताना गुजरातीत करते. तुम्हाला तुम्हाला कळू मला नये म्हणून? गुजराती येतं ना. येतं तुम्हाला? मी सुद्धा गुजराती बोलतो तिच्यावर. बरं, बरं. हां. त्यामुळे तो प्रश्न आहे, पण अस्खलित मराठीत बोलते. या सगळ्या प्रवासामध्ये अशी कोण व्यक्ती आहे ज्या व्यक्तीच्या बद्दल तुम्हाला असं वाटतं की हां, ते होते म्हणून मी आहे? माझ्या पत्नीशिवाय दुसरं कोणीच नाही प्रवासामध्ये, फक्त पत्नी. राजकीय प्रवासात? सगळ्या राजकीय प्रवासामध्ये असू द्या किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करण्यामध्ये आणि हां. पाठिंबा देण्यामध्ये ते आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी, म्हणजे मी ज्या ज्या व्यक्तींना मानतो ते सगळेच आहे. परंतु एक गोष्ट आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी 97ला पहिल्यांदा मी तुमची सुद्धा मैत्रीचे खूप नगरसेवक किस्से झालो आहेत तुमच्या मैत्रीचे. आणि ते सुद्धा नगरसेवक झालेत. हं. मी त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो. नंतर 99ला राष्ट्रवादी स्थापन झालेलं, नंतर राष्ट्रवादीमध्ये. परंतु एकनाथ शिंदे साहेब अबोल, परंतु फक्त आणि फक्त 24 तास कार्यकर्त्यांसाठी झगडणारा एक शाखा प्रमुख म्हणून ते आधी होते आणि नगरसेवक झाल्यानंतर ते अजून जास्त कामाला लागले. परंतु मी काहीच नाही 16 तास काम करणारा माणूस. परंतु ही व्यक्ती 20-20 तास तर रेग्युलर काम करतेच. म्हणजे कधी-कधी 24 तास, 3-3 दिवस फक्त आणि फक्त पक्षासाठी न झोपणारा माणूस मी त्यांच्या माध्यमातून बघितल्या गेल्या अनेक 30 वर्षापासून एकत्रितपणे काम करतोय. परंतु मलाही वाटलं नव्हतं की एवढं चांगलं खातं वगैरे मला कधी मिळेल. मी काय खूप आग्रह पण असा केला नव्हता. परंतु आनंद ह्या गोष्टीचा आहे की सुरुवातीपासून आत्तापर्यंत आमच्या मैत्रीमध्ये किंवा नेता आणि पदाधिकारी म्हणून असा कधी तडा गेला नाही. आणि म्हणजे एवढी वर्षे एकत्र राहून आम्ही जो काही डेव्हलपमेंट ठाण्याची केलेली आहे किंवा मुख्यमंत्री म्हणून ठाण्याची डेव्हलपमेंट करत असताना ते राज्याचा विकास कसा करायचा, लाडक्या बहिणींना कसे त्यांनी त्यांचा हक्क मिळवून दिला, ज्येष्ठ नागरिकांना कसा त्यांचा हक्क मिळवून दिला. मी नेहमी त्यांना म्हणायचो समोरून की मला सुरुवातीला वाटलं नव्हतं, परंतु तुम्ही आता खऱ्या अर्थानं नायक चित्रपटातले अनिल कपूर झालात, असं सारखं त्यांना मी त्यावेळेस बोलायचो. तुमच्या मैत्रीचे किस्से आहेत, एखादा किस्सा मैत्रीचा सांगू शकता तुम्ही? मैत्रीचे असे किस्से असे नाही. एकनाथ शिंदे साहेब अबोल, म्हणजे फार कमी बोलतात. परंतु मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरामध्ये जेव्हा दुर्घटना घडली होती तेव्हा मी नगरसेवक होतो. आमचे काही नगरसेवक सहकारी ते दुर्घटना घडल्यानंतर घरी गेलो आणि त्यानंतर एक बाप आपल्या म्हणजे कौटुंबिक दुःखामध्ये
कसा काय एवढा म्हणजे रडकुंडा होतो किंवा एवढे डोळे त्याचे जेव्हा पाणावलेले होतात, मी तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही, की कुठल्याही बापावर असं दुःख कधी होता कामा नये, अशा पद्धतीची ते होतं. परंतु त्या व्यक्तीने कधी स्वतःकडे बघितलंच नाही, कधी स्वतःच्या कुटुंबियाकडे बघितलंच नाही. नेहमी फक्त पक्ष, पक्ष आणि माझी जनता, माझा महाराष्ट्र ह्याच गतीनं ते काम आजही करतात. त्यामुळे किस्से तर असे भरपूर आहेत. परंतु काही किस्से न सांगण्यास सारखे सुद्धा आहे. परंतु कार्यकर्ता कसा असावा, तर तो एकनाथ शिंदेसारखा असावा. पण गुवाहाटीला जाताना फोन कुणाचा आला आणि कसा तुम्हाला कधी कळलं की जायचंय नाही, आपल्याला? ह्या सामूहिकच आहे. सामूहिक ते आहे. त्यामुळे काही जे केलं ते आम्ही एकत्रितपणेच केलेलं आहे. एकत्रितपणे. कोणाला वैयक्तिक असा दोष किंवा कोणावर रोष करून आम्ही केलेलं नाही. ते करायचं होतं, ते केलं. एक राजकीय मित्र तुमचा, खूप तुमच्या मैत्रीचे पण आम्ही किस्से पहिले जितेंद्र आव्हाडांबद्दल मी बोलतोय आणि नंतर तुमच्यात थोडासा दुरावा पण आला. आता तुमचं नातं कसं आहे? हो, एकदम चांगला आहे. मी त्याला परवाच फोन करून सांगितलं, "अरे बाबा, तुझी अवस्था ना घर का ना घाट का झाली आहे. तू आमच्या पक्षामध्ये प्रवेश कर." त्याने सांगितलं, "ठीक आहे, मी प्रवेश करतो. मला मंत्रिपद द्यायला सांग." तो बोललो, "माझं मंत्रिपद काढून का तुला कुठे मिळणार आहे? जरा थोडे दिवस थांब आणि नंतर मग प्रवेश कर." असं मी त्याला बोललो. ते त्यामुळे पण एक एक गोष्ट आहे, मधल्या काळात सगळं विसरून तुम्हाला जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा ते स्वतःहून तुमच्याकडे आले. मला नाही, हो, तुमचं म्हणजे अभिनंदन तसा कसं आहे, हां. की बघा, आमचे वितुष्ट जरी आलं होते, म्हणजे मी सांगतो ही ठाण्याची संस्कृती आहे. आमचे हां. वितुष्ट जरी आलं होतं, तरी सुद्धा आमचे कौटुंबिक संबंध आम्ही कायम ठेवले होते. माझी मुलं आणि त्याची मुलगी किंवा माझी बायको आणि त्याची बायको किंवा मी आणि त्याची बायको किंवा माझी बायको आणि तो बोलणं चालणं आमचं हे चालू होतं. आम्ही दोघेच फक्त एकदम भूमिकेमध्ये ठाम होतो. हे हां. ठसत म्हणजे तसं. त्यामुळे ठीक आहे, आता काय तसं राहिलेलं नाही आहे. हां. परवाही मी त्याला म्हणालो, "अरे मी बघ, माझ्यापेक्षा तो 1 वर्षांनी मोठा आहे." पण मी हां. त्याला सांगितलं, "अरे तू खूपच आता म्हातारा दिसतोयस तसा." हा आता म्हणाला, "नाही रे, आता काय उरलंय वगैरे." ते सगळं काही त्याची नेहमीची स्टाईल आहे. तो हां. फार म्हणजे चित्रपटामध्ये सुद्धा काम करू शकतो तो, असं काही नाही. एवढं त्यांचं हे हां, आहे. हां, हां. फार मोठा ॲक्टर आहे तो. अजून एक पर्सनल प्रश्न. भले कोणी ट्रोल करू देत, काही करू देत. ज्या माणसाने आयुष्यात रिक्षा चालवलाय त्याने पहिली टेस्ला ज्या दिवशी स्टेअरिंगवर बसली असेल, काय भावना होती बरं? नाही, काय मी तुम्हाला सांगू का? हां. मी टेस्ला घेतली हो, हं. पण अद्यापपर्यंत त्या टेस्लामध्ये मी फक्त ते राउंड जेव्हा मारला तेव्हा फिरलो. कारण मला काय होतं, की बघा, माणसाच्या आयुष्यामध्ये आधी पत्नी, नंतर मुलं, नंतर सुना आणि नंतर नातवंड, असा त्यांचा हो. तो सगळा काही चाललेला असतो अ, माणसाचा प्रवास. माझा नातू जो आहे ना, मोठा नातू, मुख्यमंत्र्यांनी टेस्लाच्या शोरूमचं उद्घाटन केलं आणि परिवहन मंत्री म्हणून मी सुद्धा त्या कार्यक्रमाला होतो. आणि ते व्हिडिओ वगैरे सगळे, पहिली हो, देशातली त्यांनी पाहिली. टेस्ला वगैरे व्हायरल झाली. तो छोटा, म्हणजे एक 3.5-4 वर्षाचा, आणि त्याला गाड्यांचा प्रचंड प्रेम. म्हणजे आताही जर तुम्ही त्याला विचारलं, तर ही गाडी कुठली, ती गाडी कुठली, तो नावासह त्या गाडीचा ब्रँडपासून सगळं सांगेल. म्हणजे तो रात्री झोपताना सुद्धा एक 40-50 छोटे-छोटे जे गाड्या असतात त्या सोबत घेऊनच तो झोपतो. आमच्या घरामध्ये तुम्ही जर आताही गेलात तर किमान 100 ते 125 छोट्या-छोट्या गाड्या सगळीकडे अशा विखुरलेल्या असतात आणि एवढ्या गाड्यांवर वेगवेगळं तो प्रेम करतो. आणि जेव्हा हे झालं टेस्लाचं ओपनिंग, तेव्हा मला अचानक त्याने विचारलं, की आजोबा, आपण टेस्ला कधी घेणार आहोत? ह्या टेस्लामध्ये मी कधी फिरणार आहे? तेव्हा मी विचार केला, की चला, आता त्याचा वाढदिवस पण येतोय आणि आपल्याला जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर पर्यावरणाचा पुरस्कार आपण पहिल्या अर्थानं, म्हणजे प्रथम राज्याचा परिवहन मंत्री म्हणून करायला पाहिजे. आणि मी देशातली पहिली टेस्ला विकत घेतली आणि ती त्याच्या स्वाधीन केला. आता तो शाळेत वगैरे जाताना किंवा फिरताना त्याचे वडील किंवा त्याची आई किंवा आमचा ड्रायव्हर त्याला टेस्लातनं फिरवतो. मला वाटतं काही दिवसापूर्वी मी तुमची पोस्ट वाचली. बछडा दत्तक घेतला होता. त्याचं बिट्टू बॉस नाव ठेवलं होतं तुम्ही. तो गेला असं आम्ही वाचलं. हो, 6 वर्षाचा होता तो. हां. कधी तो नाही, तुम्ही त्याचं घेतला? काय झालं, की येऊर हा नॅशनल पार्कचा एरिया आहे आणि सगळेजण मॉर्निंग वॉकसाठी वगैरे तिकडे जात असतात. माझी पत्नीसुद्धा मॉर्निंग वॉकला येऊरला जाते. आणि काय होतं, की हे ग्रुपनी जातात. म्हणजे काय, तिकडे लेपर्ड हे कधी-कधी येतात.
अद्यापर्यंत मोठे काही दुर्घटना घडलेली नाही. परंतु जेव्हा मॉर्निंग वॉकला जातात तेव्हा एक 10-10, 12-12 जण असे मॉर्निंग वॉकला जात असतात आणि अचानक एक दिवस मॉर्निंग वॉकला जात असताना एक पिल्लू त्यांना ते वळवळताना दिसलं. यांना आधी वाटलं की मांजराचं वगैरे पिल्लू असेल, परंतु जवळ जाऊन बघितलं तेव्हा कळलं की हा वाघिणीचा बछडा आहे. आणि नंतर मग त्यांनी ते वन खात्याच्या लोकांच्या ताब्यात दिलं. वन खात्याच्या लोकांनी जवळजवळ 4 दिवस प्रयत्न केले की त्याच्या आईकडे आईपर्यंत त्या बछड्याला पोचवावं, परंतु शेवटी प्रयत्न करून सुद्धा तो काही सक्सेस झाला नाही. आणि नंतर असंच त्याला सोडता पण येणार नव्हतं, कारण मग ते असं वन खात्याच्या लोकांनी सांगितलं की त्याला जर आता सोडलं तर मग दुसरे प्राणी त्याला खाऊन टाकतील. आणि मग त्याला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये घेण्याचं ठरलं. परंतु आता बछडा आहे, त्याचा खर्च फार आहे. अमेरिकेवरनं ते पावडर वगैरे आणायचं होतं. तर मला त्या वन खात्याच्या लोकांनी सांगितलं की साहेब, एक दत्तक योजना आपली आहे आणि त्यामध्ये आपल्याला सहभागी होता येईल. त्या बछड्यावर काय आता तुम्हाला घरी नेता येणार नाही, हो. दुबईसारख्या ते शेख लोक देतात तसं. त्यामुळे तुम्ही त्याचं पालनपोषण करू शकता आणि मी त्याला दत्तक घेतलं. माझ्या मुलाला मी म्हणजे लाडानं असं बिट्टू बोलतो. तर आता बिट्टू आहे, तर चला मुलासारखाच तो आहे म्हणून त्याचं नाव बिट्टू बॉस, कारण तो बॉस आहे या पूर्ण जंगलाचा, हो. म्हणून त्याचं नाव बिट्टू बॉस ठेवलं. आणि त्याचं पालनपोषण आम्ही गेले अनेक वर्ष करत होतो. दर वाढदिवसाला आम्ही जाऊन भेटणं, माझी मुलं, सुना, नातवंड, मित्रपरिवार जाऊन भेटणं होतं. त्याचा पूर्ण वर्षाचा खर्च आम्ही करायचो. परंतु त्याला काहीतरी आजार झाला आणि त्या आजारामुळे तो गेला. खरंच हा प्रवास म्हणजे तुमचा ऐकताना थांबावं असं वाटत नाही. इतकं मनमोकळे तुम्ही सगळं बोलताय. पण मी आता रॅपिड फायर कडे येणार आहे. मला अगदी थोडक्यात त्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तुमचा आवडता नेता? मी एकनाथ शिंदे साहेबांनाच नेता. राजकारणातला सगळ्यात जवळचा मित्र? ती दोन्ही म्हणजे मी जितेंद्र आव्हाड आणि शिंदे साहेब दोन्ही मित्रत्वाचंच नातं आहे आमचं. राजकारणातला सगळ्यात कठीण निर्णय? कठीण निर्णय असं म्हणता येणार नाही, पण योग्य निर्णय मी घेतला की 2008 साली मी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाच्या पलीकडचा जिवलग मित्र? असे अनेक मित्र आहेत, ते एकाचं नाव घेऊन पण चालणार नाही मला, पण माझ्या कुटुंबामध्ये मी माझ्या दोन्ही मुलांना माझा मित्र समजतो. क्या बात आहे. आता हो की नाही मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. राजकारणात काळाची गरज म्हणून तडजोड करावी लागते का? करावे लागते. सोशल मीडियानं राजकारण्यांचं आयुष्य अधिक कठीण केलंय का? कठीण केलंय. राजकारणात विचारधारा दुय्यम बनते का? बनलेली आहे. कधीतरी असं वाटतं का की बस झालं राजकारण? मी हा विचार केलेला आहे, पण आता बोलणार नाही. कामाच्या व्यापात कुटुंबाला वेळ देतात का आजोबा? आधीच्या प्रश्नाला परत मी एक उत्तर देतो की माणसानं कुठेतरी कधीतरी स्वतःहून निर्णय घेऊन थांबायला हवं. आणि कामाच्या वेळेमध्ये माझ्या दृष्टीनं कुटुंब हे फार महत्त्वाचा घटक आहे आणि कुटुंबाला मी वेळ देत असतो. क्या बात आहे. खरंच इतके सगळे मुद्दे आहेत, राजकीय सगळे आहेत, पण एक राजकीय कणखर भूमिका, त्यानंतर राजकारणातल्या हातचं राखून काही न बोलता आणि तितकेच एक कुटुंबवत्सल्य व्यक्ती, अशा वेगवेगळे जे पैलू आहेत, हे पैलू आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून नक्की पाहायला मिळाले. आणि तुम्ही मनसोक्तपणे बोललात म्हणून हे महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. खूप खूप धन्यवाद. खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या राजकीय आयुष्यासाठी आणि अनेकांसाठी तुम्ही निश्चितपणे एक प्रेरणा असाल, यात कुठलीही शंका नाही. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.